तुम्ही तो उभे राहा, मी पाहतो मी ॲटो पाहतो एखादा सापडीन तर. हा बाबा जा तुम्ही ॲटो पहा, आम्ही राहतो उभे इथं. आई मला ताण लागली आई, मला पाणी पाहिजे ना. झालं का पिंकी दिवस चालू बस तुला कुठून येणं म्हणजे गुन्हाच कर नाही. आई मला भूक लागली, आई मला ताण लागली, मला असं पाहिजे मला तसं पाहिजे. थांब ना आता, आपलं गाव कोणतं 12 कोस दूर आहे. आता ॲटो आला की ॲटोत बसून जाऊ आपण घरी, मग घरी गेल्यावर पाणी पेत जाऊ. अरे बापरे आई, मग माझी चालला जाईल मग गाव लोक ताणी न लय जोरानं ताण लागली लो जोरानं. पाय वो बबिता, मी म्हटलं होतं की तुले की पाण्याची बाटली खांदी संग पाहिजे. लेकर संग आहे, पाण्याची बाटली पाहिजे खांदी संग. चालली मोकळ्या हात घेऊन. कशीच आहेस बबिता तू, तुला म्हटलं नाही पाण्याची बाटली संग घ्यावं. आता किती ताण लागली काय बरं तिला. आता घरी येलो पोरगी ताणीनं कशी टकटक करीन निरा ऊन की तपून राहिलं. थांब पिंकू बाई थांब, मी पाहतो कुठे पाणी भेटेन तर तुले. आई तुला माहित नाही ती नाटके येते. आता असेच पाण्यासाठी लढीन आणि पाणी पण झाले की मग मला बाथरूमला जायला लागते. मग त्याच्या मागं फिरते काय असे नाटक करते ती कुठे गेली की. कशी माया आहेस तू, लेकर आठ करणं तुझ्या जीवार येते बबिता. काय होते लेकरू आहे ते, लेकर वाय काय म्हणतात तर मग लेकर करतातच तशी. भलती आहे बाई, बरं झालं एकच पोरगी आहे, काय 4-5 लेकर नाही तुला कसं आठ काढला असता काय माहित. आई एक पोरगी म्हणाले आहे पण 100 भारी आहे म्हटलं ती. लहान नंबरी पोरगी आहे का ती, तुला काही माहित नाही अजून कशी आहे तिथं. अरे ओ भाऊ, अरे भाऊ, अरे अकोट आहे का? अकोटले चालले का? हा अकोट चालले का? अकोट किती सवारी आहेत भाऊ, किती सवारी अकोटच्या? हा 4 जण आहे आम्ही, 4 आणि 3 लेकर आहेत आमच्या संग. हा या मग या, आणा पलटून आणा ॲटो आणा. हा चला रे, घ्या ॲटो येते आता. अरे हेच आहे बाई, हेच आहे. मावशी किती पाहून राहिली मी तुम्हाला. द्या बाई भावली कुठे आहे, लवकर द्या बाई भावली. आता हा कसा काय आला, हा खेकडा कसा काय आला तिचा. ओ माय वो, आता माय सगळं पितळ उघडं पडते माय बाई. आता काय करू रंजे, आता बदू नको तू. आता तू बदली की तो धनंजय तुला चांगला कांटे नाही चांगला त्या भुगाडा करते. आता काय करू मी. मावशी द्या ना बाई भावली, द्या ना. तुम्ही भावली चोरून घेऊन आल्या, मी नोकरी गेली ना. माझ्या मालक किती बोलून राहिला मला, म्हणते मला पहिली भावली घेऊन ये, म्हणते त्या बाई जोडून, नाही तर म्हणते देसून कामावर नको येऊ. द्यावं मावशी मी भावली, द्या ना. अरे कोण होय बाबू तू, कोण आणली बाबू ती भावली. आम्ही नाही आणली ती भावली. आजी तुम्ही नाही आणली, तुम्हाला नाही म्हणत मी. त्या मावशीने आणली. ही मावशी आली माझ्या दुकानात, 200 रुपयाची भावली 100 रुपयाला मागे. आम्ही तर काही दिली नाही, चोरून घेऊन गेली मावशी. मावशी द्या ना बाई भावली, द्या ना. ओय पोरा, पागल झाला का रे तू. काय तू काय चक्कर आला का तुले, काय दौरे गिरी पडत का रे तुले. पागल डॉक्टरच्या मी काल दुकानात गेली होती, हे वखत नाही तुले. मी आणली ती भावली गेली मॅट डॉक्टरच्या. काही बोलत राहते काय तुला काय चोर दिसतो काय, तुला चोर दिसतो का मी मॅट डॉक्टरच्या. पहिले जरा तोंड सांभाळून बोलत जाय म्हटलं. चोर म्हणतो मला. हा हेच आहे मी भावली, हेच भावली पाहून राहील तुम्ही. हा हेच भावली आणली या बाईनं चोरून आणि या पोरीला दिली. हे भावली आहे मी, हेच भावली आहे. हे भावली घेऊन चाललो मी आता. पोरी दे आमची भावली. पोरा चल होय मागं, चल लवकर मागं होय, सटकन मागं होय. माझ्या पोरीची भावली आहे, त्या पोरीसाठी विकत आणली म्हटलं मी. आणि तू कोण आला रे, पागल खाण्यातून सुटून आला वाटते. हा माझी भावली करून द्याला, ती वैकत नाही काही नाही. आम्ही मला पागलच दिसते. हा मावशी तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही ऐकता मध्ये तुम्ही आल्या माझ्या दुकानात भावली घ्यायली. आता तुम्ही नाटकं कुरडे जास्तीचे काय, लवकर मी भावली देऊन द्या म्हटलं, मी नोकरी चालली जाईल. काय झालं रे? हा काय झालं? कोण आहे हा पोरगा? काय भावली काय चालू आहे? अरे काका ही बाई आली बा माझ्या दुकानात भावली घ्यायली. 200 रुपयाची भावली 100 रुपयाला मागे. नाही म्हटलं तर आम्हाला शिवाय देऊन चालली गेली. आणि मग आम्ही बाहेर गेलो तर भावली बाई चोरून घेऊन गेली. सांग बाई, आता नवीन कांड केलं बाई रंजनानं. सांग चोरून भावली घेऊन आली. तेच तर म्हटलं एवढी गाय कुठे गेली हे. काय बोलून राहिला तू रंजना? काय बोलून राहिला पोरगा? तू याची दुकानातून भावली चोरून आणली? अगं नाही व काही बोलते. हा मी वैकत बी नाही या पोराले. मॅट डॉक्टरचा हलक्या डॉक्टरचा हा पोरगा. डकार पडला तर वाटते, कुकडी भादरून राहिला. हे वैकत नाही काही नाही. काय आम्ही कोणा बैले पाहून राहिला तर माझ्याच सांगा लागला हे भावली नाही म्हणते. मी 200 रुपये विकत आणली भावली. काय आम्ही कोण आहे तो असा पागल दिसते मला हात चेहऱ्यावरून. अरे काका तुम्ही मार भरसा करा, हे भावली माहीच आहे आणि माझ्या दुकानातून चोरून आणली या बाईनं. पोरा काही नको बोलू. काय त्यावर काय सबूत आहे? काय सबूत काय द्या बशीच्या दुकानातून भावली चोरून आणली मी. काही बोलते मॅट डॉक्टरचा. बाई सबूत पाहिजे का तुम्हाला सबूत पाहिजे तर सबूत माझ्याजवळ आहे. तुम्ही माझ्या दुकानात आल्या, माझ्या संग बोलल्या, माझी आजची भावली चोरून नेली, हे सगळं आमच्या दुकानात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं. तुम्ही म्हणसान तर चला दुकानात तुमच्या डोळ्याने कॅमेऱ्यात पा रेकॉर्ड व्हायला येतं. पण आता नाही, आता तुम्हाला दाखवून काही फायदा नाही आहे. आता हे सगळं पोलीस स्टेशनला जाईल आणि तुमचा रिपोर्ट देतो मी. आता तुम्ही माझ्या दुकानात भावली चोरून नेली, आता जे काही होईल ते पोलीस पाहतील. बाई वो माय बाई, सांग आता बाई काय नवीन केलं माय घोर. भाऊ तुम्ही चला, तुमच्या डोळ्यानं पहा तुमच्या बायकोनं काय काय कांड केले. तुमच्या डोळ्यानं पहा सगळं. का
काय म्हणते हा माणूस? हा काय म्हणते काय माणूस? तुला चोरी केली रंजना? तुला 200 रुपयासाठी भावलीची चोरी केली? अहो नाही हो, मी वैखत बी नाही गेले. काही बोलते बुटुकल्या, मी वैखत बी नाही गेले. का रे होय डेबर पोट्या, मी वैखत नाही तुले. कोणता कॅमेरा कोणतं काय रे? बाई ठीक आहे ना बाई, मी नाही बोलत. आता पोलीस बोलतील. आता मी पोलीस स्टेशनमध्ये चाललो रिपोर्ट घेऊन तुमचा. लक्षात ठेवा, तुम्ही इथं गंभीरने कोरड्यान तुमचा गुन्हा. आता पोलीस स्टेशनमध्ये भेटा मध्ये. माय बाई आता काही खरं नाही बाई रंजित. यो खरंच जाईन का बाई हा डुबऱ्या? खरंच जाईन का पोलीस स्टेशनमध्ये माझी रिपोर्ट घेऊन? माय बाई असं करतो, कबूल करून टाकतो बाई गुन्हा. एकदाची माफी मागून टाकतो. लढत पडत कसंही माफ तरी करतील मला सगळेजण. नाही तर माय बाई मला खरंच अंदर जायला लागीन. अरे बापा भाऊ, मला माफ करा भाऊ. झाली माझ्यानं गलती. एवढी चांगली भावली पाहून माय मन बिघडलं. मला माफ करा भाऊ. मला पोलीस स्टेशनमध्ये नका देऊ. खरंच माफ करा मला. बाई माफीचा प्रश्न नाही आहे बाई, पण तुम्ही कामं करायलाच नाही पाहिजे ना. तुम्ही चांगला खर्च दिसता मध्ये आणि 200 रुपयासाठी तुम्ही चोरी केली. शोभत नाही बाई तुम्हाला या गोष्टी, खरंच शोभत नाहीत. आणि वरून तुम्ही बदून नाही राहिले म्हणता मी चोरी केलीच नाही. मग काय करू बाई, मला नाही लाज आहे. हो तुम्ही माफ करा मला. मला माफ करा. लागलं मला 2 चापटा मारून घ्या, पण मला वाचवायच्या पासून डबल मी असं कधीच नाही करीन. बाई कोमला बाई, पण खरंच कोमला बाई या वहिनीची. माय बाई चोरी करायला खूप मजा गेली. चोरी केली माय बाई दुकानात. बाई आता काही खरं नाही बाई हिचं. आता धनंजय चांगला मारते बाई गेले. अरे 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 बाबा, मारू नको ना धनंजय, मारू नको ना. जाऊ दे ना, झाली बाबा गलती. माफ करून टाकसून बाई दे. आणि डबल नाही करीन ती अशी. मारू नको. नाही नाही, तू टेन्शन नको घेऊ. मी मारत नाही तिले, मी मारत नाही. मी लयखेप मारली लयखेप मारली मी तिले लाज लज्जा अजिबात नाहीये. तिनं पुऱ्या गावासमोर माझा तमाशा केला. तिची एवढी हिंमत वाढली, तिनं चोरी सुद्धा केली. आता तिला मारत नाही मी. आता तिला फक्त तिच्या मायबापाच्या घरी नेऊन सोडतो. आता मला वागवायचीच नाही. मला हे पाहिजे नाही म्हणजे पाहिजे नाही, अजिबात पाहिजे नाही. आणि तू ऐकून घे, तू मदत माया बोलशील नाही, अजिबात बोलशील नाही तू माझ्या मदत. अरे बाबा नाही ना, बापा नाही ना. आता डबल नाही होईल ना म्हटलं. अशी गलती वर नका बाबा. माय बापाच्या घरी. बापा माय बापाला शुगर आहे, मायला अटॅकची बिमारी आहे. बापाला लय टेन्शन येईल. मला नका देऊ तिकडे, नका देऊ मला. डबल मीची नाही करीन ना तुमची शपथ. चाल तू बऱ्या बोलायला चाल. तू कशी चालत नाही मी पाहतो तुली. चाल लवकर. आई वो आई सोडा ना, माईकीचं सोडा ना. मला मारू नका ना, मला मारू नका ना. खरंच नका मारू मला. आता मी डबल नाही करीन. अरे बाबा तुम्ही म्हणजे राहून दे बाबा. करून टाकून माफ केली एवढ्या बारीनं. डबल नाही करीन म्हणते ती अशी. जाऊ दे बाबा. काय नाही तर हे लेकर उघडं पडतील. जाऊ दे आता. काय करता आता, एवढे वर्ष लग्नाला झाली. आता काय चांगलं दिसतं बाबा ते माझ्या घरी नेऊन देणं तिले. जाऊ दे, करून टाक तिले माफ. आई तू चुप बस, एकदम चुप बस तू. अरे बापा रे, काय तमाशा चालू झाला बापा. काय तमाशा करू राहिली रंजना. खरंच बापा लय जल्लाद भेटली बापा. लय जल्लाद भेटली मायले सून. अरे बापा रे, मला मारू नका ना मला. नका नेऊन देऊ ना मला. फिर आता करतोच करी नाही रे कधी. बापा रे, लय मारू राहिला बापा. लय मारू राहिला धनंजय. राहू दे रे बापा, राहू दे रे पुरा. बापा भाऊ मी देत बापा ते पैसे, पण माझं सुनीता पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट नको देऊ बापा. लेकरबाई आहे रे ते. लहान लेकर आहे तिचे. लेकर उघडं पडतील तर पोलीस नाही तीन तो. अरे नाही रे मावशी, मी पोलीस स्टेशनमध्ये नाही जात. तुम्ही मला पैसे देऊन द्या, मी चाललो जातो. पण चांगलं नाही मावशी आहे. आणि त्या बाईला खरंच मार खाऊ द्या. ती बाई त्याच लायकीची आहे. बापा रे देवा परमेश्वरा, काय आलते रे बापा मी. काय चकीत झालं बापा, काय चकीत झालं. बापरे, किती थकून गेला ना जीव. किती थकून गेला बापा. खरंच एवढं सगळं डोकं राहते, पण याच्यात विचार किती मोठे राहतात. खरं बापा आले थकून गेली मी. असं वाटते शांतात आरामात बसा, काहीच नाही करून कोणाशी बोलूही नाही. कधी कधी तर असं वाटते एकटंच चुपचाप शांत बसलेलं राहा. अजिबात कोणाशी बोलू नाही, काही टेन्शन घेऊ नाही, काही नाही. आता गंगाचं सोनं हरपलं होतं तर ते टेन्शन आलं होतं मला. म्हटलं बापा काय मी देवा, सोनं सापडते का नाही सापडत. गंगा म्हणजे असं टेन्शन तर मला आलं होतं. म्हटलं आता काही खरं नाही बापा गंगाचं. किती बदलामी झाली असती. एवढं हौशीनं सोनं केलं, आणि जर समजा हा दिसलंच नसतं तर कोणत्या भरोसाही केला नसता. लयच विचार होतं बापा माझ्या डोक्यात. आता कसं हलकं वाटते. पण खरंच एका आहे ना म्हटलं तर गंगा खरंच पुण्यवान आहे बरं. पुण्यवान आहे म्हणून तिच्यामध्ये देव धावून आला की देवासारखा आला तो पोरगा. सोनं दिलं त्या पोरानं. चांगलं झालं बापा. खरंच असं वाटते शांत बसलेलं राहा आता एकांतात. काही विचार नाही करू, एकदम शांत डोळे लावून बसलेलं राहा. किती चांगलं वाटून राहिलं मस्त. तू काय झालं ग, काय झालं तुला. का बरं अशी एकटी बसली तू. काही नाही बाई, काही नाही झालं मला. ये ना बस ना तू माझ्याजवळ. काय झालं तू, डोकं दुखत आहे का तुझं. डोकं चेपून देऊ का मी तुझं. नाही डोकं नको दाबू माय. मला सवय पडून जाईल ना मग डोकं दाबायची. मग कोण दाबून देईन माय डोकं. तू चालली जशी तुझ्या घरी. अगं तू देते तुझं डोकं चेपून मी. छान तुझी मस्त मसाज करून देते. माझ्या आईची नेहमीच करून देत असते मी. माझ्या बाबाची पण करून देत असते. बघ किती छान वाटते, मस्त रिलॅक्स वाटते. बघ ना माझ्या हातची हेड मसाज करून तर बघ किती छान वाटते. बघ ना तुला छान वाटेल तुला पण. देते का मग करून. बरं दे मग करून. आता कोण करून देते बाई नाही हेड मसाजून काय व ते जी होती तेच जाय बाई करून. आता तिचं लग्न झाल्यापासून कोणी नाही करून देत मला. खरंच पण पोरीची जातीची माया वेगळीच राहते.
पोरगी असली की लय घर कसं भरेल भरेल राहते आणि पोरीचं लग्न झालं की लय सुंदर सुंदर वाटते. हो का, तू बस, तू खाली बस. येते तुझी मसाज करून छान वाटते की नाही बघ. मग तुला झोपच येते, मग तुला झोपच लागून जाते. हा हा हा, किती मस्त लागू राहिलं, खरंच किती मस्त लागू राहिलं आशू. कोणी नाही करत व बाई, माया डोकं कोणी दाबून देत नाही. खरंच लयच मस्त वाटून राहिलं, खरंच एकदम शांत. आणि ते खोबऱ्याचं तेल टाकलं का तुझ्या डोक्यावर, लय थंड थंड वाटून राहिलं बिचारे मला. खरंच नाही, इतकं चांगलं वाटून राहिलं आशी मला. असं वाटतं आताच झोपून रामाचं डोळे लावून घ्या, काहीच नाही, जेवाही नाही, काही कामही करावं नाही, काहीच नाही. खरं वेगळ्या दुनियेत गेली मी तर. हा, खरंच लयच मस्त वाटून राहिलं आशू. हो ना, तू छान वाटतं तुला. मी तुला म्हटलं होतं ना आधीच, तुला छान रिलॅक्स वाटेल आणि सर्व टेन्शन दूर करून टाक बरं. आता डोक्यातलं सर्व काढून टाकते. असं झालं बाय, तसं झालं माय, बस ते विचार कर फालतूचे. शांत डोकं ठेवतो जाता, छान झोप लागून जाईल मग तुला. हो बाई आशू, खरंच अशीच करे व माई तेजू, अशीच करे माई तेजू. लग्नाच्या पहिले अशीच माझ्या डोकं दाबून दे, मायात पाय दाबून दे. जरासे एक माझ्या पाय दुखले की माझ्या पायाले तेल लावून दे. तेल लावून देतो आई त्या पायाले, ते डोकं दाबून देतो आई. भल्ली बाई माय मांग मांगर आहे, पण खरंच पोरीची माया अलगच राहते बाई आशू. तुझं लग्न झालं की त्या मायले पाय किती जाणवते. त्या मायला तू आहे म्हणून काही वाटत नाही बिचारे. आणि तुझं लग्न झालं की पाय त्या मायला कशी आठवण येते तुझी. आणि त्यातल्यात माय आम्हाला एकच पोरी, हा तुम्ही मला एकच पोरगी दिली, एकच पोरगी, दुसरी पोरगी नाही माय बाई. खरंच पण काय, मग त्याची लग्न झाल्यापासून मला लय जाणीव होते मा पोरीची. असते की नाही आपली पोरगी आपल्याजवळ, त्या वागते की नाही आपल्याला काही वाटत नाही, पण ती गेली की नाही मग लय आपल्याला तिची उणीव भासते. पण अगं आता तू शांत बसते का आता, किती बाबळ करते. शांत राहा बरं, शांत राहा, थोडी तू शांत राहत जा. निवड बाबळ करत राहते, किती टेन्शन घेते ग, किती टेन्शन घेते. आणि का गा तू आता येणार नाही दीदी, आता येणार लग्नाला मंगेश दादाच्या. बोलावं नाही का तिला, पत्रिका नाही का तिला. हो बाई, पत्रिका आहे ना तिले, नाही तर काय गंगू आता पत्रिका देतेच तिले. पण बाई आता अमेरिकून यायला पुरते का बाई लग्नाले, ते का जवळ आहे का बाई, 5-10 किलोमीटरवर गाव अमेरिका आहे ना ते. नाही आता नाही येत ते, मग ती एकदा आली की मग महिनाभर राहते. मग येईन ते आता येईन मग महालक्ष्मीच्या वेळेस येत असते ते, तेव्हा येऊन जाईन मग इकडे भेटीले गंगू आत्याच्या. आता मधात नाही येणं होत ना तिचं. बापा शांता, शांता राणी, काही सेवा करून घेऊन राहिली तुझं भाजी कडून. हा मस्त चालू आहे, तुला काही टेन्शन गिन्शन आहे की नाही. मस्त बसली तू तर, मस्त बसली निष्काळजी केस मोकळं सोडून. काळजी गिजी आहे की नाही तुला. हा काही काळजी गिजी आहे की नाही, वावराची कामं करावं लागतात की नाही करावं लागत आपल्याला. आता तुमची तर अलगच गोष्ट आहे बाबा. हां, अलगच गोष्ट आहे तुमची तर. निष्काळजी कुठं बसली मी, निष्काळजी कुठं बसली. आता माझं डोकं दुखून राहिलं होतं तर त्या आशेने म्हणे आता मी डोकं दाबून देतो म्हणे. म्हणून म्हटलं बाई दे म्हटलं जसं दाबून. मला तेवढं काय त्याच्यात हेळ करावं लागते. एवढं कोण तुम्ही चिडचिड करून राहिले, कालपासून मरले ना चिडचिडच करून राहिले. काय भूक लागली का तुम्हाला, भूक लागली जेवण करून घ्या, स्वयंपाक झालेला आहे. मला लागली भुग्गी त्याला का निष्काळजी नाही यावं मी जेवायला झोपेली. हे वावरातली कामं घेऊन करावं लागतं, किती करावं लागत. पाणी पाऊस चालू झाला, वावर साफ करायचं राहिलं, जाय ना बाया घ्या सांग ना सकाळी, जाय सकाळी सांगून दे बाया लेट यायतल्या वावरात जायसाठी. आता कोणत्या बाया सांगू मी, कोणत्या बाया सांगू. आता सकाळपासून गंगाच्या पोराच्या लग्नाचे कामं चालू होऊन राहिले. आता त्या बाया येतात काय, त्या बाया तिकडे लग्नासाठी वराने निघाल्यात म्हटलं तर लग्नाचे कामं करतील का आपल्या वावरात येतील. तर उद्या ना आता लग्न करायला 2 दिवसावर. आता झालं, आता सोमवारचं लग्न आहे त्याचं. आणि आता एवढं काय हे करू राहिले तुम्ही. आता उद्यापासून लग्नाचे कामं चालू होऊन राहिले, गावाचं मुहूर्त आहे उद्या. सगळ्या बाया तिकडे चालल्या आणि कोणत्या बायानं मग मी वावरात नाही आले. आणि दुसऱ्या गावातल्या म्हणून सांगतात तुम्हाला माहीत नाही का, ते लायना हंगामपुरात धरण झालं बांधणं चालू. ते लायना हंगामपूर उठलं, सगळे लोक त्या गावातली तिकडे गेले राहिले. आता कोणा गावात आणू मग मी बाया. तुम्ही माणसं जात असून बाया आणत ना, बाया आहेत ना. आणि मी बाईची जात असून कुठे जाऊ, बाया आणाले, कुठे फिरू बाया आणाले मी. एवढं समजायला पाहिजे तुम्हाला. उद्या आता लग्न 2 दिवसानं लग्न आहे गंगाच्या पोराचं, मग बघू आता. अरे हो तुझ्या बायांचा अपघात. हा काय 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 काही आहे की नाही तुम्हाला. लग्न चक्र का वावर बसून पुढे देतं का आपलं. मग तुम्ही जाणं, तुम्ही जाणं. तुम्ही माणूस आहे, माणसाला कोणते काम आहे लग्नाचे, बाईले काम आहेत लग्नाचे. तुम्ही काय करून राहिले, तुम्ही काहीच काम करत ना. मला म्हणता निष्काळजी बसले, तुम्ही काहीच काळजी करून राहिले. सगळी काळजी काय मीनच करावं काय, आणि तुम्ही काय करावं काय, तुम्ही काहीच काळजी करायची नाही आहे ना, नुसतं आयतं राहायचं. मग तुला म्हणायचं काय, तुला हे म्हणायचं आहे का सगळे वावर जिम्मेदारी तुझ्यावर आहे आणि सगळं तुझ्याच केलं, मी काहीच करत नुसतं आयता बसून खातो. हे पाय आता कोणती गोष्ट कुठे लावू नका. आणि झालं काय हो तुम्हाला बघण्याचे बाबा, झालं काय तुम्हाला. कोण वेळी किरकिर करून राहिले. हां काऊन किरकिर करून राहिले, जेव्हा आले तेव्हा किरकिर. अच्छा म्हणजे मी किरकिर करायला का तू किरकिर करायली. तू मस्त का पोलीस विचारली केस मोकळं सोडून बसली, काहीच काळजी करून राहिली, काही कामं धंदे करत नाही, मस्त आराम खातं. आम्हाला बोलतो अजून हट तिकडे, त्याचं बोलायलाच पुरत नाही. ए सुतारबाई नाही आहेस तू. अरे मामा या इकडे तुमची मालिश करून देते मी. आता कशाला बोलता मामा तुम्ही, मीच म्हटलं आता मी तुझी मालिश करून देते म्हणून. या तुमची पण मालिश करून देते. नाही बाबा माही नको तू करू मालिश गिरीश, ती आत्याचीच दे. ती आत्याला आवश्यकता आहे मालिशची. ले कामं धंदे करते ती आत्या, सगळ्या जगाचा भारतीय आत्या डोक्यावरच आहे म्हणून तू आत्या डोकं दुखत राहते. म्हणले करायची मालिश, मी काय रिकाम टेकडा माणूस आहे.
काहीच झालं नाही बरं. फालतूची बळबळ बळबळ करून राहिली. खरंच ना, किती कोई करा, किती कोई कामं करा, पण नावच नाही. खरं नवऱ्याची जातीत वेल्ली बेकार आहे. जुने लोक बरोबर म्हणत नवरा हा उस्ता खालचा साप असते. तरी डंक मारीन सांगता नाही येत. आता काहीच झालं नाही. अमिना करा मायावर तन 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 करून राहिली. अगो आता जाऊ दे ना का, तू काय झालं एवढं तेवढं बोलले मामा तर. जाऊ टेन्शन नको घे बरं. तू शांत राहा. शांत डोकं ठेव तुझं.